अविनाश अरुण भागवत यांना मी व्यासपीठावरती आमंत्रित करतो, ते अनुभव कथन करतील। अविनाश अरुण भागवत, उपनिबंधक सहकारी संस्था गट अ या पदावरती त्यांची निवड झालेली आहे। नमस्कार। सन्माननीय व्यासपीठ, सर्व गुरुजन वर्ग, उपस्थित सर्व मित्र, सहकारी आत्ताचे आणि भावी प्रशासनातले अधिकारी, आज माझी बहीण वगैरे भाचे वगैरे आलेत। विद्यार्थी मित्रांनो, धीर होत नाही बोलण्याचा, पण आनंदाचा क्षण आहे आणि हे तुम्हाला काही शिकून जातं। ते कसं जातं ते प्रत्येकाच्या अनुभवातून मी सुद्धा तुमच्यासारखंच बसून अनुभवलेलो आहे। माझी सुरुवात स्पर्धा परीक्षा या शब्दाची 1995 साली माझे भाऊ महेश भागवत यांची जेव्हा IPS पदी निवड झाली त्यावेळेस 8वीला होतो। त्यावेळेस त्यांच्या सत्कार समारंभात मला कुणीतरी सांगितलं की तुमच्याकडनं अशीच अपेक्षा आहे। मी म्हटलं ठीक आहे। त्यावेळेस जाण नव्हती, पण सहजपणे हो म्हणून गेलो। आज कळतं एवढे 8 वर्ष लागलेत सर मला तुमच्या पुढे। म्हणजे आई वडिलांचा मुलगा ही एक ओळख होती, महेश भागवतचा भाऊ ही सगळ्या स्पर्धा परीक्षांच्या याच्यामध्ये सगळ्या केंद्रांमध्ये मला प्रायोरिटी मिळायची, ओळखी असायच्या। आज माझी स्वतःची ओळख झाली, याचा आनंद जास्त वाटतोय की हा जो सगळ्यांचा विश्वास होता त्यानुसार आज आपल्याला एक ओळख निर्माण झालेली आहे। म्हणजे स्पर्धा परीक्षा जसं एक छोटंसं विचार संकल्पना होती, तुमच्यासारखं 10वी 12वी झालं तर मेडिकल इंजिनिअरिंग म्हणून BMS केलं। BMS का केलं तर BMS ची प्रॅक्टिस जास्त जोरात चालते MBBS पेक्षा, म्हणून BMS करा। आई वडील प्राथमिक शिक्षक, त्यांनी सांगितलं काय नाही आपलं DEDच कर, असं भावालाही सांगितलं होतं चुलत्यांनी। आज एक चुलत भाऊ पण आलेत, कारण आमच्या फॅमिलीमध्ये 5-6 शिक्षकांच्या जोड्या, बहीण आहे ती पण शिक्षकच, चुलत बहिणी सगळे शिक्षक। असंच त्यांना आत्ता 2 वर्षापूर्वी म्हणले खरंच आमचं चुकलं, तुला DED करायला पाहिजे होतं ना, लग्न झालं असतं ना तुझं तोंड पण पाहिलं असतं। 2005 साली माझं BMS कम्प्लिशन झालं। 5 साली कम्प्लिशन झाल्यानंतर सहज प्रॅक्टिस करावी, आणि भाऊ खूप हुशार हे पहिल्यापासून घरात सांगितलं होतं, आणि मी एक चूक केली होती, स्वतःला अंडर एस्टिमेट केलं। भाऊ केंद्रात पहिला आला, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून त्याचं BE सिव्हिल झालं, पुढे अनेक गोष्टी त्यांनी केल्या, पण तो एक व्यक्तिमत्वच वेगळं होतं आणि कुणी कोणाची बरोबरी करू शकत नाही, कंपॅरिझनही करू शकत नाही। मग थोडा विचार आला की पूर्ण वेळ तयारी करायची, सुरुवात केली। तसा मूळचा युनिकचाच विद्यार्थी आहे। तयारी सुरू केली असताना त्यावेळेस अनियमितता थोडी होती आयोगाची, आता खूप सुरळीतता आहे। 8.5 महिन्यात ही एक्झाम कंप्लीट झाली। 2006, 2007, 2009, 2010 या मुख्य परीक्षा दिल्या, मुलाखतीपर्यंत गेलो। सोबत 118 पासून मेडिकल ऑफिसर म्हणून पण काम करत होतो। प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डा, तालुका देवळा आणि सुरगाण्यामध्ये बारे, जे माझ्या मुलाखतीमध्ये पण प्रश्न उत्तर झाले त्याच्यावर पण डिपेंड झाली। हे करत असताना सतत कुठेतरी चुकायचं, अपयश यायचं, 10-20 मार्काने आपण इकडं तरी कमी राहतो। मग विचार केला, भावाने सांगितलं एकाच वेळी दोन्ही गोष्टींना आपण काय न्याय देऊ शकत नाही, ही गोष्ट खरी होती। त्यानुसार निर्णय घेतला, BMS ची नोकरी सोडली। 2011 मध्ये पुन्हा एकदा नव्याने सुरुवात केली। नव्याने सुरुवात करत असताना माझ्या जीवनात MPSCचा अभ्यास करताना 2 वेळा सिलेबस बदलला। पहिल्या वेळेस आलतो त्यावेळेस 1600चं चेंज, नवीनच सुरुवात केली त्यावेळेस होतं, लिखाण वाढलं होतं, ऑप्शनल होते। म्हणलं ठीक आहे, आताही पुन्हा नवीन संधी 2011 नंतर ज्यावेळेस तयारी सुरू केली त्यावेळेस मला हे जाणवलं, आताचं स्पर्धा परीक्षेत स्वरूप इतकं बदललं विद्यार्थी मित्रांनो की अभ्यास करताना तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा रोखही समजला पाहिजे, किंवा मुलाखतीची तयारी करत असताना मुलाखतीचे प्रश्न काय असतील हेही कळलं पाहिजे। या दृष्टीने थोडा अभ्यास पाहिजे की आपण अभ्यास करताना बऱ्याच वेळा नेहमीच्या पारंपरिक पद्धती वापरतो, ती पद्धत सोडली पाहिजे। सिलेबस चेंज झाला त्यानुसार पूर्ण तयारी करायचं आणि अभ्यास वेगळा करायचा हे सुरू केलं। 11 आणि 12ला पूर्वपरीक्षा पुन्हा फेल झालो। नोकरी सोडल्या निर्णय घेतला की यावर्षी आपण काहीतरी एक नोकरी सोडली पण MPSCतले एक तरी पोस्ट काढायची, म्हणून आलो। चॅलेंज स्वतःशीच केलं, फिजिकलची तयारी केली 5 महिने, पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली 2011च्या बॅचमध्ये। नंतर म्हटलं हेही खरं नाही, एक्सटेन्शन टाकलं। STI नव्हतं, युनिफॉर्म, थोडी सर्व्हिस आवडायची भावामुळे म्हटलं नाही आपलं हे बरं आहे, पण राज्यसेवा तर करायची, हा मूळचा पायंडाच होता। पुन्हा एकदा ही 2013ची संधी डावलायची नाही, पूर्णपणे तयारीने थोडं आयसोलेट करून घेतलं। वेळ थोडा जायचाच, छंद बोलण्याचा होता, गप्पाही व्हायच्या, टाइमपास तर बरेच व्हायचे, पण त्यातूनही म्हटलं की आता आयसोलेट व्हायचं, फोन बंद करायचेत आणि पूर्णपणे नियोजन केलं। पूर्व, मुख्य आणि मुलाखत याची चांगली तयारी केली होती, कॉन्फिडन्स चांगला होता, मार्क चांगले होते। म्हटलं यावेळेस आपल्याला 100% यश मिळेल। प्रामाणिकपणे प्रयत्न करायला विद्यार्थी मित्रांनो थोडा सल्ला देतो मी तुम्हाला की स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका। सरांनी सांगितल्यानुसार आत्मविश्वास तर बाळगाच, पण प्रामाणिक प्रयत्न करा।
मला या कामी घरच्यांचं याच्यामध्ये मोठं योगदान आहे. आई वडील आहेत, भाऊ आहेत, युनिकची तर सगळी टीमच आहेत. तुकाराम सर आणि मल्हार पाटील सर एका मिनिटात कुठलीही गोष्ट लागली की मला बोलवणार, वेळोवेळी मार्गदर्शन करणार. आणि ज्ञानाचं जे खरं भांडार आहे युनिकच्या पुस्तकांचा मला खरंच अभिमान आणि इथं सांगायला आवडेल की त्या पुस्तकामुळे मुख्य परीक्षेमध्ये ज्या काही गोष्टी होत्या किंवा जो काही स्कोर चांगला होता मला या पुस्तकांमुळे मिळालाय. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतोय.